लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। यंदाच्या आर्थिक संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये आपण एकल महिलांच्या संदर्भामध्ये विशेष उल्लेख केला। खरं तर 3 महिन्यांपूर्वी त्याची एक विशेष बैठक सकाळी 7:45 वाजता सह्याद्रीला आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि पुण्यामध्ये त्यांनी एकल महिलांचा एक उपक्रम सुरू केला होता, जिथे वेगवेगळ्या ज्या आपल्या विभागाच्या आणि राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या एका छताखाली एकल महिलांना कशा उपलब्ध होतील आणि त्या पद्धतीनं धोरण तयार करत असताना त्यात यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या वेळेला त्या धोरणाच्या संदर्भात आणि पुढील कारवाईच्या संदर्भामध्ये उल्लेख केला त्यावेळेला निश्चितपणाने एकल महिलांच्या संदर्भातलं धोरण तयार करणारा हा महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरणार आहे, याचा एक विशेष अभिमान मला या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो। अनेक ऐतिहासिक निर्णय हे या राज्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या पुढाकारातून त्या ठिकाणी घेतले। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना असेल, मी नेहमी आवर्जून उल्लेख करत असते की या योजनेच्या यशामागे जर सर्वोच्च हात कोणाचा असेल तर त्या 3 लाडक्या भावांचा आहे। कारण ही योजना बनवत असताना अतिशय बारकाईने त्याच्यावर सगळ्यांनी विचार केला, त्याच्यामध्ये लाभ किती असावा। अगदी 1000-1100 पासून सुरू झाला तो 1500 पर्यंत आला। त्याचबरोबर मला आठवते साहेब, आपण एक त्याच्यामध्ये अविवाहित मुलीचा जो आपण समावेश केला ती सूचना आपल्याकडून आलेली होती। पहिल्यांदा आपण सुरुवात केलं त्यावेळेला वयोगट हा 21 ते 60 होता। मग त्यावेळेला तो प्रस्ताव दादांपुढे ज्या वेळेला आपण ठेवला, आपण त्या बैठकीला होतात, शिंदे साहेबही होते, तेव्हा 60 ते 65 मध्ये आपल्या राज्यामध्ये कुठली स्कीम महिलांसाठी नाही, म्हणून मग आपण तो वयोगट 65 पर्यंत वाढवला आणि आज जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण पोहोचू शकलो। आणि वेगवेगळे राज्य ह्या स्कीम राबवत असतील, पण महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण ह्या स्कीमच्या माध्यमातून पोहोचू शकलो। बाळाच्या नावासमोर आईचं नाव पहिलं लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि महाराष्ट्राला नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं, स्त्रियांना समान अधिकार देणारं ओळखलं जातं। त्यामुळे 8 मार्च हा दिन हा फक्त महिला दिन साजरा करण्याचा नाही, तर त्या निमित्ताने तो एक क्षण आहे ज्या वेळेला महिलांची समानता, महिलांची स्वावलंबिता, महिलांची आर्थिक सक्षमता चर्चा करण्यासाठी आणि त्याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठीचा हा एक क्षण आणि एक दिवस असतो। त्यामुळे आपण सगळ्यांनीच जी काही महिला व बालविकास विभागाला एक पाठबळ त्या निमित्ताने दिलं, विशेष म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जे दिलं त्यामध्ये अधिकाधिक सक्षमपणे काम करण्याचा एक वसा हा महिला व बालविकास विभागाने उचललेला आहे। मी या निमित्ताने माझी राज्यमंत्री मेघनाताईंचाही उल्लेख करीन, त्या सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करत असताना पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक महिलांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्या तिघांची अशी मोलाची साथ मिळेल। आज सुनेत्रा काकी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या आहेत, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आज तुमच्या रूपाने मिळालेल्या आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या अधिकच्या सूचना महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आम्हाला प्राप्त होत राहतील। मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आदरणीय सुनेत्रा काकींचे आणि राम शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करते की आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि महिलांना सक्षम करत असताना पुरुष आणि महिला हे ज्या वेळेला एकत्रितपणाने समान अधिकार आणि समान समाजामध्ये वागणुकीच्या दृष्टीने काम करतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जे उद्दिष्ट देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशासाठी ठेवलेलं आहे की 2047 मध्ये विकसित भारत, तसं महायुतीच्या सरकारने 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्राचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते महिला आणि पुरुष हे समानतेने पुढे जात असतानाच हे पूर्ण होणार आहे। त्या दिनाचं औचित्य साधून महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये ज्यांच्या हस्ते आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,
व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विधान परिषदेचे सन्माननीय सभापती राम शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय सचिव अनुपजी, सन्माननीय आयुक्त नैना मॅडम, त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी, सर्व कर्मचारी, ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या सर्व उपस्थित असणाऱ्या माझ्या पुरस्कारार्थी, त्याचबरोबर विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, राज्य शासनाच्या आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांच्या उपस्थित असणाऱ्या सर्व सन्मान्य लाभार्थी भगिनी, सन्मान्य पत्रकार, जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर विभागाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे, त्याचबरोबर आदरणीय सुनेत्रा काकींचे आणि राम शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. खरं तर काल जागतिक महिला दिन आपण साजरा केला, पण रविवारचा दिवस असल्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम आपापल्या राज्यातल्या इतर भागांमध्ये होते आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे सोमवारी आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा म्हणून हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. इतर वर्षांच्या तुलनेमध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटेल सर की यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत ज्या विविध योजना आहेत, मग अगदी आपण अनाथांना 1% आरक्षण हा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जो घेतला, त्यातले जे लाभार्थी असतील, त्याचबरोबर आपण गेल्या वर्षी मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवली, म्हणजे ज्याला आधी फक्त मर्यादित यांना आपण त्या योजनेचा म्हणजे एक सहकार्य करत होतो, पण त्याची एक व्याप्ती वाढून अधिकाधिक दुर्दैवाने जिथं जिथं अत्याचार होत असतात पण त्यांना शासनाच्या वतीने काही आधार द्यावा या दृष्टिकोनातून त्याची व्यापकता आपण वाढवली. वन स्टॉप सेंटर्स असतील, सखी सेंटर्स असतील, शक्ती सदन असतील, अशा विविध ज्या योजना आहेत याचे सगळेच जे लाभ घेणारे ज्या आपल्या माता भगिनी आहेत यांनाही आम्ही आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं दुर्दैवानी ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही निराशाजनक अनुभव येतात पण शासनाच्या काही योजनांअंतर्गत आपण त्यांना सहकार्य आणि पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्यापैकी अनेक जणींना आपण या निमित्ताने आमंत्रित केलेलं आहे. म्हणून इतर वेळेला अंगणवाडी सेविका, मदतनीस, इतर वेगवेगळे सेवाभावी संस्थेच्या माता भगिनी असतातच, पण त्याचबरोबर यावेळेला प्रत्येक महिलांचं घटक जिथे महिला आणि बालविकास विभाग पोहोचत आलेला आहे त्यांच्यापर्यंत आपण हा महिला दिन पोहोचवण्याचा एक प्रयत्न त्यानिमित्ताने केलेला आहे. साहेब, आपली असेल, आदरणीय सुनेत्रा काकींची, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ तर नक्कीच त्यानिमित्ताने मिळेल. राज्यामध्ये उन्हाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली असून यामध्ये यंदाचा जो अर्थसंकल्प आहे तो मांडण्यात आला आणि लाडक्या बहिणींसाठी यामध्ये विशेष तरतूदही करण्यात आलेली आहे. सोबतच महिला दिन असल्याने महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम आहे ते वेळोवेळी घेण्यात आहे. 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींसाठी जो महिला दिनाचा जो कार्यक्रम होता तो पार पडला आणि यामध्ये विशेष जी माहिती आहे लाडक्या बहिणींना ती देण्यात आली. त्यासोबतच त्यांसाठी जे योजना आहे त्या योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी सुद्धा यामध्ये जे योजनांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. राहिला तुमचा प्रश्न फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा, त्याची तरतूद देखील झालेली आहे आणि वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे. आदिती तटकरे यांनी आधी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही जे निधी आहे ते एकत्रितरित्या म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी वाटप करणार आहेत, परंतु त्याला थोडा उशीर झाला असल्यामुळे परंतु सत्र हे संपलेलं नाहीये, त्यामुळे तुमच्या खात्यावरती रक्कम आहे ती वाटपाला सुरुवात होत आहे.